नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सर्वांना जय श्री महाकाल. मी आज बनवत आहे नाश्त्याला दुधी भोपळ्याचे डोसे. तर हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले डोसे आहेत. दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. मिरची, अद्रक लसूण पेस्ट मी कुटून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडासा कांदा टाकला, थोडंसं टोमॅटो टाकलेला आहे आणि कोथिंबीर भरपूर टाकायची आवडीनुसार. त्यामध्ये नंतर थोडीशी हळद टाकायची. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा मॅगी मसाला जो थोडा टेस्टसाठी टाकलेला आहे मी. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे. हे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, एक मीडियमच ठेवायचं आहे. किसलेला भोपळा असल्यामुळे तो स्प्रेड होत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मीडियमच ठेवायचं आहे. आणि खूप पातळ करायचं नाही आपल्याला, मीडियमच ठेवायचं. हे बघा, गॅसवर आता मी पॅन ठेवत आहे. ते पूर्णपणे गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यावर हे बॅटर टाकायचं आहे. गरम जर झाला नाही तर ते चिटकून बसतं. आधी तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, पूर्णपणे असंच ठेवायचं आहे. पूर्ण गरम झाल्याच्या नंतर मी असं स्लोली स्प्रेड करत आहे. ते सहजासहजी स्प्रेड होत नाही, आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करायचं आहे, कारण की त्याच्यामुळे खिसलेला असल्यामुळे तो स्प्रेड होत नाही आहे. हे बघा, पूर्णपणे स्प्रेड करून घेतलेला आहे मी. आणि वरतून मस्त तेल साईडनी सोडून आपल्याला 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवून मीडियम गॅसवर ठेवायचं आहे, फुल गॅस नाही ठेवायचा. ते खूप छान पद्धतीने होऊन जातं, जाळीदार होतात मस्त. याच्यात काही वेगळं टाकायची गरज नाही आहे. जे आपल्या घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये होऊन जातं. आणि असं जर भाजी बनवली दुधी भोपळ्याची तर एवढी खात नाहीत आवडीने, पण अशा प्रकारे थोडं डोकं लावून केलं की सगळे आवडीने खातात. मी चटणी बनवलेली आहे, चटणीसोबत छान खातात, दह्याची चटणी. आणि हे डोसे हे बघा खूप छान झालेलं आहे, क्रिस्पी. असेच करून घ्यायचे, सगळे आवडीने खातात. अशाच नवनवीन रेसिपी जर पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा आणि आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. हे बघा खूप छान झालेलं आहे, एकदम क्रिस्पी आणि टेस्ट पण खूप छान लागते. अशी भाजी कोणाला आवडत नाही आणि चटणीसोबत तर एकच नंबर. मी आणखी 2 तुम्हाला करून दाखवलेले. हे बघा, ॲटोमॅटिक मस्त. जर नाही निघले तर थोडं थांबायचं, घाई करायची नाही. ह्याच्यात पेशन्स ठेवूनच थोडं करावं लागतं, पण जाळीदार होतात, छान होतात आणि शरीरासाठी आपल्या हेल्दी असतं. हे जर फक्त गव्हाच्या पिठाचे केले तर ते फक्त लूज होतात, चिटकून बसतात तव्याला. आणि लूज आणि भोपळा जो असतो त्याने लूजच राहतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, रवा हे याच्यासाठी टाकायचं आहे की क्रिस्पी राहतात, लवकर निघले जातात, चिटकत नाही आणि खायला पण छान लागतात. तर हे दोन्हीचं प्रमाण सेम करायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.